तर राम राम मंडळी, जसं की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं, लवकर तयार व्हायला आता काय मिल्कशेक नव्हता, ते तूप होत. त्याच्यामुळे आपण त्या पुढच्या भागात पदार्पण करत आहोत. तर तुम्ही बघू शकता लोण्याचा गोळा हातात मावेन असा झाला होता आणि त्या हातातून गळून पडत होता. म्हणून त्याला सांडण्यापासून वाचवण्यासाठी आई भरभर त्यातून धुवून पाणी काढत होते. आता 17 वेळा धुयचं कारण असं तर मेंदूत कोणाच्या फरक झाला नव्हता. ते तसंच न धुता ठेवलं तर माणसासारखं ते वास मारू, जसं की माणूस पारुषाबनी वास मारतो अंघोळ न करता. म्हणून त्याला धुवून धावून घ्यायचं चाललं होतं. आता त्याला 17 वेळा धुवून घेतल्यानंतर ना आईचा आमच्या निर्माळपणा झाल्यानंतर ना त्याला कडीत ठेवलं होतं गॅस. आता ते तुपाचा छान असा वास सुटला होता, त्याच्यामुळे ते बघूलं तर मी खाऊन टाकलं. त्याचा काय व्हिडिओ मी ह्याच्यात घेतला नाही, त्याच्यामुळे तुम्ही काय बाकीचं टेन्शन घेऊ नका. जेवढं दाखवलं या तुपाच्या ब्लॉग मध्ये तेवढंच बघा आणि तुम्ही पण खुश राहा आणि घरातल्या तुपाच्या भांड्याचा झाकण काढून तुम्ही वास घेऊ शकता. तुमच्या घरातल्या तुपाच्या भांड्याच्या, शेजारच्या नव्हे, नाहीतर दांडका आणि फुकणी मोफत भेट. मग ही प्रोसेस पुढे कंटिन्यू राहिली. धुवून घेऊन त्यातून मग स्वच्छ केल्यानंतर नंतर ते कडक ठेवलं.